नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आपले इथून मागचे व्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहीतच असेल आपण काही दिवसापूर्वी भंडारदऱ्यामधील घाटगर या गावामध्ये आलो होतो. इथे आपण काजवा महोत्सव, पारंपरिक बोहडा हे दोघं आपण एक्सप्लोर केले आणि तुम्हाला पण दाखवले. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहे एशिया सेकंड लार्जेस्ट व्हॅली सानंद व्हॅलीला. हो, मला माहिती हा व्लॉग खूपच लेट येतोय, पण याच्या मागे पण काही कारण आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन कळतीलच. तर मित्रांनो आता सकाळ झालेली. संदीप पार उठा ना भाई, सकाळ झाली रे. सकाळ झाली का? हा. थोडं झोपू दे ना अजून. किती तरी झोपणार आहे तू? 15-20 मिनिट. रात्री झोपणार आली का? नाही ना, 4 वाजता झोपलो ना आपण. पब्लिकला तो चेहरा दाखव ना. मित्रांनो, काल या घाटगर गावामध्ये बोहडा होता. या बोहड्याचा व्लॉग काढल्या कारण काल रात्री खूप वेळ होऊन गेला, म्हणून आम्ही या गावातच झोपायचा निर्णय घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही निघालो सांधन व्हॅलीला एक्सप्लोर करण्यासाठी. पण माग बघू शकताय तुम्ही आपले भंडारदऱ्याचे जे सह्याद्री पर्वत रांग आहे ती आपल्या संदीपच्या मागे सगळी दिसते बघा. आणि तर आम्ही अलंग आहे, आमलंग आहे, अकुरंग आहे, असं काही. कोणता अलंग आहे? अलंग कोणता आहे? हवा हा अलंग आहे. आणि मलंग, अकुरंग असं असं आहे का? 3 किल्ले आहेत ते, नाही का? रस्ता तिकडूनच आहे का? पुढच्या गावातून आहे ना. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव वावरे स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आत्ता वाजले दुपारचे 1 आणि आता आपण घाटगर या गावामधून निघलेलो आहे. इथून आज आपण चाललेलो आहे सांदन व्हॅलीला एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलो आहे, जी एशियातली सगळ्यात लार्जेस्ट व्हॅली आहे. इथून आपण चाललेलो आहे साम्राज्य या गावात. तिथे ही गाडी जाऊन आपण पार्किंगला लावू आणि तिथून आहे ना आपल्याला पायी प्रवास करायचा आहे. तर नक्कीच तुम्ही ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत राहा. आजच्या ब्लॉग मध्ये खूपच मजा येणार आहे आणि वातावरण बघू शकताय तुम्ही. पहिली गोष्ट तर ह्या गावामध्ये जिओ एअरटेलला रेंज नाहीये, त्यामुळे ना आधी आपण इथं एक कोकण काढ आहे, तिथं जाऊन तिथं रेंज आहे म्हणजे फोनला. तिथं जाऊन बघू काय विषय काय नाही, थोडा रेंजमध्ये इकडे तिकडे फोन लावू आणि त्याच्यानंतर तिथून आपण साम्राज्य या गावात जाणार आहे. तर कोकण काढा पण मी तुम्हाला दाखवतो. रस्ता आहे कोकण काढायला वरती जाण्याचा. इथून आपल्याला वरती जायचंय. तर मित्रांनो, आता इथं कोकण काड्यावर रेंज आली होती. आम्ही 1-2 कॉल लावले, जे अर्जंट आम्हाला कॉल लावायचे होते. त्याच्यानंतर इथून आपण डायरेक्ट चाललेलो आहे सानंद व्हॅलीला. मित्रांनो, सीन असा आहे की ना लोकल माणूस आहे आमच्यासोबत, पण तो आहे ना कॅमेरा काढला असतो. असं आहे ना, लय कॉमेडी तो. पण मग कॅमेरा काढल्यावर थोडासा लास्ट तो, नाही का? काय शॉट आहे, काही कळा ना बा मला बी. मित्रांनो, कोकण काढा बघून आल्यानंतर थोड्याच अंतरावर आपल्याला 2 रस्ते बघायला मिळतात. एक हा सरळ रस्ता शिंडी भंडारदरा साईडला जातो आणि एक हा जो उजवीकडे जातोय तो आपला साम्राज्य या गावाकडे जातो. आपल्याला ह्याच रस्त्याने सरळ पुढे जायचं आहे. व्हिडिओत मी काही ठिकाणी एशिया लार्जेस्ट व्हॅली बोललेलो आहे, पण ही एशिया सेकंड लार्जेस्ट व्हॅली. तर ती तुम्ही पुढे जाऊन ऍडजस्ट करून घ्या. तेवढं तर तुम्ही ऍडजस्ट करूच शकताय. मित्रांनो, तिथं मी तुम्हाला वरची व्हिडिओ दाखवली. तिथं आपण गाडी लावली. आधी मी जिथे तुम्हाला दाखवली होती ना, तिथं गाड्या लागल होत्या. तिथं न लावता तिथूनच थोडा कच्च्या रस्त्याने खाली आल्यानंतर आहे ना, इथं पण जागा आहे, झाडांची सावली पण आहे गाड्या लावायला. पण आपली जी ट्रॅकिंग आहे, ट्रॅकिंग म्हणू शकता तुम्ही, आता ती सुरू झालेली बघू शकताय. 4-5 साईडून फक्त झाड आहे आणि इथं आम्ही 3 जण आहे. मला असं वाटतं झाडांच्या सावलींमुळे ना
ऊन तर नाही लागणार एवढं. तिच्यात आपण टोपी पण घातली टकलं केल्या कारण. आणि आता तुम्हाला आहे ना आपल्या थोडी आवाजाची क्लॅरिटी पण चांगली असेल कारण की आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये माईक वापरायला सुरुवात केलेली आहे. तर इथं छोटीशी ट्रॅकिंग आहे. तिथून 101 मीटर तुम्ही खाली उतरून आल्यानंतर आहे ना इथून आपल्याला हा प्रवेशद्वार लागतो बघा. इथं अशी ही कमान बनवलेली आहे. आणि अरे रंधा फॉल, रिव्हर्स फॉल, सॉरी रंधा फॉल नाही. जर पावसात आलं त्या साईडला रिव्हर्स वॉटरफॉल पण तिकडं जाऊ शकते, पण आपल्याला सध्या इकडं जायचं आहे खाली सानंद व्हॅलीकडे. तिच्यात सीन असं झालेलं आहे आपण डायरेक्ट फ्लिपफ्लॉप घालून आलो आहे. हा बा याच्या गड्डा कोल्हापुरी. समोर जो आमच्याकडे लोकल माणूस आहे ना त्याला तो एकदम प्रॉपर तयारी, त्याला माहीत होतं का असं काहीतरी सीन होणार आहे नाही का. थोडा बोटा घालून तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण आलेलो आहे एशियातल्या सगळ्यात लार्जेस्ट व्हॅलीमध्ये, सानंद व्हॅलीमध्ये. इथून खाली आपल्याला अजून उतरून जायचं आहे. जसं जसं आपण मध्ये उतरत जाऊ तसं तसं आपल्याला जी सूर्याची किरणं आहे ती दिसणं बंद होत झालं. आणि एक शेवटच्या पॉईंटपर्यंत तिथं असे की तिथे सूर्याची किरणच येत नाही, ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवल. आणि माझी एक ॲडवाईस आहे की यातनी ना प्रॉपर ट्रॅकिंग शूज घालून आहे, आमच्यासारखे असे फ्लिपफ्लॉप न घालून तर अडचणी नाही. मित्रांनो ह्या दगडांच्या मधून ना खाली एक छोटासा असा पाणीचा ओळ वाहतो नाही का. तर तो पाणी बघा किती क्लिअर आहे, याच्यात मासे पण आहे. पूर्ण तुम्ही वरतून खाली उतरून आल्यानंतर आहे ना इथं हा थोडा रिस्की पॉईंट आहे. इथून तुम्हाला खाली उतरायचं आहे आणि इकडं पुढं जायचं आहे. मित्रांनो वरतून खाली उतरल्यानंतरच तो त्या टप्प्यातून खाली उतरल्यानंतर इथंच तुम्हाला मासे दिसतील बघा पाण्यामध्ये किती मासे. अशा ठिकाणी येत आहे निसर्गाच्या ठिकाणी तरी आल्यानंतर नाही काळजी घ्या. जेव्हा याच्यात आहे ना कुरकुराचे कागद पडेल, इथं टॉवेल पडेल, इथं बिस्लरी पडेल. आता आम्ही बघा आम्ही आता काहीच घेऊन नाही आलो आहे, तर इथं घाण काय करणार आहे. तर मित्रांनो बघू शकताय मगाशी आपल्या चेहऱ्यावर आहे ना सूर्याचे किरण येत होते, पण आता ते हळूहळू संपत चालले बघा. इथपर्यंत येत आहे. अजून जसं जसं आपण खालच्या साईडला जाऊ ना तसं तसं डायरेक्ट पूर्ण अंधार होऊन जाईल, आपल्याला सूर्याचे किरणच दिसणार नाही. हे बघा वरती तिकडं दिसत आहे पण इथून खाली नाही दिसणार आपल्याला. आणि जर तुम्हाला असं चालत नसेल यायचं इथं, जर तुम्हाला अजून थोडं ॲडव्हेंचर करायचं असेल ना ते द रॅपलिंगचं पण ऑप्शन आहे. बघू शकता बघा ही जी दोरी दिसते तुम्हाला, हे बघा ही दोरी. इथं वरती त्यांचे माणसं असतात, आता काय चार्जेस आहेत ते तर माहीत नाही. तिथून तुम्ही ग्रॅपलिंग करत डायरेक्ट खाली पण येऊ शकता. जर संदीप्ती घाणके तुम्ही जर ह्या व्यक्तिमत्वाचं जर इथे येऊन तुम्ही नाव घेतलं तर नक्कीच तुम्हाला काही अमाऊंटमध्ये इथं डिस्काउंट भेटू शकतं आहे. का भेटेल का नाही
भेटेल ना? नाव काय सांगायचं आप्पा? पैलवान संदीप्ती गांडगे नाव घ्या नाही का, नक्कीच काहीतरी यूज अमाऊंटमध्ये तुम्हाला इथं डिस्काउंट भेट. अरे बाप, किती डेंजर आहे खाली. हा इथून खाली इथून पहिले इथं दगड होते का मित्रांनो? पहिले ना इथं दगड होते, त्यामुळे ना बा इथे एक गुफा टाईप आहे. इथून लोक यायचं बघा, इथून वरतून इथून जागा आहे. इथून या साईडून बाहेर निघायचे. आणि मग इकडे बा खाली अजून अंधार दिसतोय. तर एवढं डेंजर दिसतंय ना इथून. वरती तरी काय नाही, वरती एकदम नॉर्मल वाटत होतं, पण इथून डायरेक्ट अशी ना आपण असं हळूहळू ना अशा खालच्या साईडून उतरत चालू आहे बघा. इथून ना असा स्लोप आहे, हळूहळू आपण अशा खालच्या साईडून उतरत चालू आहे. आणि जसं जसं खाली उतरतोय ना तशी तशी दरी ना छोटी छोटी होत चालली. तर वरतून तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण वरतून एंट्री केली ना तेव्हा एकदम मोठा रस्ता होता. जेव्हा आपण असं खाली खाली उतरत गेलो ना, रस्ता छोटा छोटा होत चाललेला आहे. हे बा, ह्या कारणामुळे लोकल येतो, ह्या कारणामुळे लोकल आहे. विलाय बिहारी टार्झन दिसतोय मला. हो टार्झन. अरे बाप, काय नजर आहे, एक नंबर. हे बघा, इथून असं डायरेक्ट आपण खाली उतरलोय आणि अजून आपल्याला खालच्या साईडला जायचंय. हे बघा, इथून नुसता दरा आहे बघा, तिकडे जायचं अजून आपल्याला. आणि तिथं पुढं आहे ना वॉटर क्रॉसिंग पण आहे, ती पण मी तुम्हाला दाखवल. म्हणजे अशी छोटीशी नदी आहे, त्याच्यातून ती आपल्याला पार करून पुढच्या साईडला जायचं आहे. ट्रॅव्हल आहे त्या साईडला जाण्यासाठी का? अरे लोकल बघा, लोकल सोपा रस्ता पण आहे, पण आपण अवघड रस्त्याने चाललोय, कारण की ना व्लॉगमध्ये थोडं ॲडव्हेंचर वाटायला पाहिजे. त्यामुळं मग लोकल फूर अवघड रस्ते पाहतोय आणि कुडानी उड्या मारतोय. बघा मित्रांनो, जे मी तुम्हाला वरती बोललो होतो की जसं जसं आपण खाली उतरत असतं तसं सूर्याची किरण इथे न बंद होऊन जाईल. आता इथं एक पण सूर्याची किरण नाही ते बघा, असा शॉट आहे. तर मित्रांनो, वरतून खाली उतरल्यानंतर नाही इथे एक वॉटर क्रॉसिंग आहे आणि ते ड्रम कापून त्यांनी एक बोट टाईप बनवले. तर इथं पर पर्सन 20 रुपये एक साईडचे, आणि आम्हाला डिस्काउंट दिलेलं आहे नाही का ते. एक साईडचे 20 रुपये, दोन साईडचे 40 रुपये असे पर पर्सनचे काहीतरी अमाऊंट आहे. आता आपण लवकर त्या साईडला जाऊ. आणि वरतून बघा रस्ता एकदम छोटा, एकदम छोटा. आम्ही पोच पण जाऊ शकलो असतो, पण मग थोडासा व्हिडिओसाठी आपल्याला थोडा रॉयल क्लिपा पाहिजे, त्यामुळे आम्ही ना ते 20-20 रुपये दिले. नाही थोडासा आहे ना आमच्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी चुकी झाली. 20-20 रुपये पर पर्सन होतं, तर येऊन जाऊन 120 होतं, तर त्यांनी आमच्याकडून 80 रुपये घेतले. असा सीन आहे, बरोबर ना? मित्रांनो बघा, आता आपण मिडल पॉईंटपर्यंत आलो आहे. तिथून पुढं सूर्याची किरणं दिसत आहे, इथं मध्ये नाही दिसत आहे. आणि आता इथून परत आपल्याला असं दिसतंय की किरणं परत दिसायला सुरुवात झाली. म्हणजे आपण आता एंडिंग पॉईंटच्या जवळ चाललेलो हळूहळू.
तर मित्रांनो आता डायरेक्ट आम्ही एंड पॉईंटच्या जवळ आलेलो आहे. हो शकतो इथं अजून खाली जायचं होतं थोडं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लोकल कुठून आलेलं आहे. एंड पॉइंटला म्हणाय. हे बघा इथून पुढून गुफा आहे. इथून पण जागा आहे जिथून अवतारला पाहतो, पण इथून रिस्की नाही का, खाली काहीच दगड वेगड नाही पाय ठेवायला. अरे बापू. आणि तिकडून वरतून एकदम सोपी जागा आहे त्या गुफेतून बाहेर यायला. त्याच्यामुळे ऍक्टिंग करू नका आणि सोप्या जागेवर नाही, कारण की इकडं जर काही लागलं बिगलं तर वरती जायला एकदम अडचण येऊन जाईल. तर मित्रांनो आता आपण सानंदरी मधून जाऊन आलेलो आहे आणि तुम्हाला मी खालचं नाही दाखवू शकलो, कारण की ना खाली गेलो आणि तेवढाच आमचा मोबाईल जो तो स्विच ऑफ झाला. म्हणजे मला अंदाजच नाही लागला. मी ना तो माईक घेतला होता आणि त्याचा रिसिव्हर लावला होता ना, त्याच्यामुळे आपल्या फोनची बॅटरी एकदम जास्त ड्रॉप झाली. त्यामुळे मी तुम्हाला खालचं नाही दाखवू शकलो. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी आपला फोन स्विच ऑफ झाला तोच एंड पॉईंट होता. तर हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.